बघा असं बसून शेरणे काढायला लागतात. जाम खांदा वगैरे ना पाय धरतात. पालखी पण वजन असते खूप. हे बघा पालखी जाम यावर्षीची वजन आहे. शेरणा असतो ना तो इकडे पण म्हणजे अशी जमीन सारवलेली आहे ना तिथे पण लपवतात. तर मंडळी फायनली आता नारळ भेटलाय. हा बघा हा बघा इथे लपवलंय. पहिला शेरणा भेटला अजून एक असणार आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता सध्या पूर्ण गावामध्ये शिमग्याचा सण चालू झालेला आहे आणि शिमग्यामध्ये ना आमच्या इकडे म्हणजे गावामधील सर्व घरं घेऊन झाल्याच्या नंतरला ना प्रत्येक दिवशी पालखी सानेवरती जाते आणि तिकडे ना शेरणे काढायचा कार्यक्रम असतो. शेरणे म्हणजे काय तर एक देवीचा नारळ असतो. तो सानेचा जेवढा पण परिसर असतो ना तिकडे जमिनीमध्ये तो पुरला जातो आणि त्याच्यानंतरला पालखीला नाचवत गाजवत तो नारळ शोधायचा असतो. तर हा कार्यक्रम असतो. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी शेरणे काढायचा हा कार्यक्रम केला जातो. अगोदरपासून करण्यात आलेली ही परंपरा आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की आमच्या गावामध्ये कोकणामध्ये कशा प्रकारे हा कार्यक्रम केला जातो. तर आता आपण चाललेलो आहोत सानेवरती, तिकडेच हा पूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. पण सानेवरती आलेलो आहोत. आता एक एक करून सर्व मंडळी जमा होतात. बघा इकडे पण सर्व महिला वगैरे बसलेल्या आहेत. इकडे आता ना पालखी बाहेर काढायला सुरुवात करते. मंडळी आता ना इकडे शेरणे काढायला सुरुवात करताय. आता आपण सानेवरती बसलोय आणि सानेचा हा जेवढा पण परिसर असतो ना तिकडे पूर्ण एक हद्द असते, म्हणजे एक ठराविक प्लेस असते. तेवढ्या प्लेसमध्ये पूर्ण ना शेरणा लपवलेला असतो, म्हणजे देवीचा नारळ असतो तो लपवलेला असतो. आता ना ते लपवण्याच्या अगोदर इकडे गाराणं घालतात, म्हणजे आम्हाला देवीला गाराणं घालतात की इथे तुझ्या परिसरामध्ये हा नारळ ठेवलेला आहे, पुरलेला आहे, तर लवकरात लवकर तो सांभाळून घे, शोधून घे. चला आता कसं करतात ना घरानं ते तुम्हाला दाखवतो. पाहायला भेटणार आहे आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे हा शेरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. हे बघा आता ना असा खाली बसून पूर्ण एक कडेन जेवढा पण भाग असतो शेरणे शोधायचा. तिकडे सर्व पालखी घेऊन जातात. मग काटे कुठे असले ना तरी तिथे पण घेऊन जातात आणि शेरणा काढतात. हे बघा इकडे सगळीकडे फिरवतात आणि ते जमिनीमध्ये पुरलेलं असतं बघा, गवत वगैरे तिथे पण घेऊन जातात. अशा प्रकारे शोधतात शेरणं. इकडे पप्पा आहेत, पप्पा शोधतात इकडे. आणि ज्याने पण शेरणा लपवलेला असतो ना तो पालखीला म्हणजे असा खांदा देऊ शकत नाही, असा नियम आहे. हे जेव्हा शिमगा चालू होण्याच्या अगोदरच सर्वांना शेरणा लपवला जातो.
बघायला जाम मजा येते. हा बघा एवढी सर्व मंडळी इकडे सानेवरती जमा झालेली आहे आणि बघण्याची जाम मजा असते. भरपूर सर्व मंडळी आहे. हे बघा असं बसून शेरणे काढायला लागतात. जाम खांदा वगैरे ना पाय धरतात. पालखी पण वजन असते खूप. हे बघा पालखी जाम या वर्षीची वजन आहे. शेरणा असतो ना तो इकडे पण म्हणजे अशी जमीन सारवलेली आहे ना तिथे पण लपवतात. तर मंडळी फायनली आता नारळ भेटलाय. हा बघा हा बघा इथे लपवलंय. एकदा भेटला ना शेरणा तर अशा प्रकारे काढला जातो आणि तिकडे आता पालखी नाचवायला गेली. चला पहिला शेरणा भेटला अजून एक असणार आहे. आता दुसरा शेरणा शोधायला सुरुवात केलेली आहे. एक हद्द ठरलेली असते तिथे त्याच एरियामध्ये त्या परिसरामध्ये शेरणे लपवले जातात. शक्यतो सानेच्या भागामध्येच पूर्ण शेरणे लपवतात. त्याच्या पुढे नसतात. जर त्याच्या पुढे गेली ना तर सांगतात तिथे की इकडे नाही आहे करून. ते बघा सांगतायत तिकडे नाहीत करून. मग आता परत फिरणार आणि इकडे शोधणार. जाम मजा येते. शेरणे शोधायला जाम मजा येते. हे बघा मंडळी जिथे शेरणं लपवलेला असतो ना त्या भागाची इथून एकदा पालखी गेली म्हणजे नारळावरून पालखी गेली ना तर शेरणा भेटला असं गृहीत धरलं जातं. आणि जाम इथे नाचतात मग भेटल्यावरती. बघा परत तिकडे चालले अजून नाही भेटला. खतरनाक जागेवर लपवले कुठेतरी. पब्लिक बघा मजा असते. हीच मजा असते शिमग्याची. सर्व पब्लिक खास मुंबईवरून आले. हे बघा इकडे पुढे आलीत आता. पालखीच्या मागून धावायला लागतो. बघा त्याच्यावरती नाही मग इकडेच ते शोधणार. हे बघा सानेच्या पुढे आलोय जरा. तिकडे साना आहे आपला. तिथून पुढे आलाय आता आणि इकडे शोधता येतं शेरणा सर्व. आता पालखी घेऊन पुन्हा सानेवरती जाते. बघा कशी शोधतायत.
इथपर्यंत शेरणं शोधतायत. शेरणं म्हणजे ज्या जागेवर लपवलेला असतो ना, त्या जागेवरून पालखी एकदा गेली ना तर शेरणा भेटला असा गृहीत मानला जातो. पालखी जोरात नाचवतात एकदम. 2दा-3दा तिथूनच आता फेऱ्या मारल्यात तरी पण नाही भेटत आहे. हे बघा, पालखी बसूनच शोधायला लागतो. शेरणा बसून शोधायचं असतं. कंपल्सरी जो शेरणा असतो ना तो बसूनच शोधायचा. जर बसून नाही शोधला ना तर गृहीत धरला जात नाही. हा बघा मंडळी, आता इथे कुठे पण शेरणा असेल ना इथे समजा, तर त्याच्यावरून एकदा पालखी गेली तर शेरणा भेटला असं मानतात. दमायला होता, जाम दमायला होता. दमतात अक्षरशः. पालखी जाम वजन आहे पण मजा असते ती. पालखी घेण्याची पण शेरण्याला मजा असते. इकडे बघताय आमच्या इकडे गावामध्ये कशा प्रकारे शेरणे होतात. जाम मजा येते आणि सर्व पब्लिक मुंबईतली सर्व चाकरमाने आलेत खास करून शेरणा पाहण्यासाठी. हा बघा इकडे ना जिथे सारवलंय तिथे पण आतमध्ये पुरून ठेवतात नारळ आणि पूर्ण सारवलेलं आहे वरती. माझ्या अजिबात दिसण्यात नाही ना. तर मंडळी ज्यांनी पण नारळ लपवलेला असतो ना तो म्हणजे पालखी खांद्यावर नाही घेऊ शकत, कारण त्याला माहीत असतो कुठे आहे, तर तो तिथेच पालखी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे तो पालखी खांद्यावर घेऊ शकत नाही, असा नियम आहे. मंडळी आता जवळपास ना अर्धा पाऊण तास होताला अजून पण दुसरा शेरणा अजून सापडलेला नाही आहे. तरी पण ट्राय करतात, बघताय अजून पालखी इकडून तिकडून फिरवत आहेत तरी पण अजून भेटलेलं नाही आहे. आणि पाहण्यासाठी भरपूर गर्दी आहे. मंडळी इकडे ना आता पुन्हा मन असते. हा बघा आता परत शोधायला सुरुवात होईल. बराच टाइम भेटला नाही ना त्याच्यामुळे पुन्हा देवीला नारळ दिला आणि मनसला. त्याच्यानंतर आता पुन्हा ट्राय करणार. मंडळी फायनली आता शेरणा भेटलेला आहे. आता जोरात नाचवणार पालखी. बघा हा बघा तिथे होतं, तिथे त्या साईडला. हा बघा शेरणा शोधून झाला ना की आता पुन्हा ना सर्व पालखीला मनसतात तिथे. चला पाहूया कशा प्रकारे मनसतात.
तर मंडळी फायनली आता ना घरी आलेलो आहे आणि आज तुम्हाला पूर्ण पाहायला मिळालं की आमच्या गावामध्ये कोकणामध्ये शेरणे कशा प्रकारे काढले जातात. किती जणांच्या गावाला अशा प्रकारे हा उत्सव पार पाडला जातो ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जाम भारी मजा आली. इकडून तिकडून सर्व पळापळ असते आणि प्रत्येकजण पालखीच्या मागे धावतात शेरणे पाहण्यासाठी आणि छान मजा आली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.